तर गरिबांचं कल्याण साधणारा अर्थसंकल्प मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली रविकांत तुपकरांची अर्थसंकल्पावर टीका। ते ज्येष्ठ आहेत त्यांनी काय बोलले याच्याबद्दल मी अधिकच बोलणार नाही, परंतु याच्यामुळे जर गरिबांचं कल्याण होत असेल तर मग त्यांच्या दृष्टीने त्या टोपीचं स्वमहत्व असतं, त्यांना मिळणाऱ्या एखाद्या शर्टाचं स्वमहत्व असतं। ज्यांच्याकडे 100 शर्ट आहेत त्यांना एका शर्टाचं अप्रूप काहीच नसतं, परंतु ज्या गरिबाकडे एकच शर्ट असतं त्याला आणि एक शर्ट मिळाला तर त्याला त्याचं कौतुक असतं। आणि म्हणून नेहमीच आमचे अर्थसंकल्प हे गरिबांचं कल्याण करणारे अर्थसंकल्प असतात आणि त्याच्या खऱ्या अर्थाने महत्त्व हे गरीब माणसालाच कळू शकतं। जर तुम्हाला भाव देता येत नाही तर तुम्ही किमान बोनसच्या रूपाने इन्सेंटिव्हच्या रूपाने एक भरीव तरतूद करणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही याच्यामध्ये दिसत नाही। निवडणुका झाल्या खरीपाचा हंगाम येणार आहे, त्याच्यामुळे त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करणं गरजेचं होतं, पण तेही दिसत नाही। आणि हा अर्थसंकल्प अंतरिम आहे, हा फक्त 3 महिन्यासाठीच आहे, त्यामुळे वर्षभरासाठी अर्थसंकल्प होणार नाही। नवीन सरकार आल्यावर जे अर्थसंकल्प करतील तो अर्थसंकल्प पुढच्या वर्षासाठी लागू होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं यातून काय हाती लागेल असं काही दिसत नाही।